सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा आरोपी विष्णू चाटे ह्याला 9 दिवसाची पोलीस कोठडी। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती। ह्या प्रकरणातील चौथा आरोपी देखील पोलिसांना गावल्यानंतर त्या आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील स्थानिक गुन्हे शाखेने बीडजवळ हायवेवर पाठलाग करून अटक केलेला चौथा आरोपी विष्णू चाटे ह्याला दिनांक 27 डिसेंबरपर्यंत 9 दिवसाची पोलीस कोठडी न्यायाधीश S.V. पावसकर यांनी सुनावली आहे। याबाबतची माहिती अशी आहे की दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे केज मांजरसुंबा डोणगाव जवळील टोलनाक्यावरून अपहरण करून त्यांची अत्यंत निर्भयपणे मारहाण करून खून करण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपी विष्णू चाटे ह्याला बीडजवळ महामार्गावर पाठलाग करून ताब्यात घेतले होते। त्यातील दिनांक 19 डिसेंबर रोजी केज येथील न्यायालयात न्यायमूर्ती न्यायाधीश S.V. पावसकर यांनी न्यायालयात हजर केले असता आरोपीला 27 डिसेंबरपर्यंत 9 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ह्यावेळी न्यायालयाच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आता आरोपी हळूहळू पोलीस सापडीत आहेत। पहिल्या दिवशी 2 आरोपींना पकडण्यात आलं होतं, त्यानंतर तिसऱ्या आरोपीला देखील पकडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता परत एकदा चौथा आरोपीला देखील पकडण्यात आलेला आहे। चौथा आरोपी म्हणजेच विष्णू चाटे यांना 9 दिवसाची पोलीस कोठडी देखील ठोठावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण हे मात्र अद्यापही उघड झाले नसल्यामुळे पोलीस प्रशासनाजवळ समोर देखील आता मोठे आव्हान असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात असल्याचे आता समोर येत असून पोलीस प्रशासनावर देखील आता संशय वाढतच आहे। त्यामुळे वाढता संशय कुठेतरी पुसवण्यासाठी पोलीस प्रशासन ह्या गुन्ह्यातील आरोपींना कशा प्रकारे पकडून ह्या गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण आहे हे समोर घेऊन येत आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व प्रकाराविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।